नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने गाजराचा हलवा. मोजक्याच साहित्यात केलेला तरीही मस्त रसरशीत आणि दाणेदार असा हा गाजर हलवा तयार होतो आणि चवीला अप्रतिम लागतो. आपण यात मावा घातला नाहीये तरीही हा गाजर हलवा अगदी मस्त होतो. कधीही तुम्हाला गोड खावं वाटलं तर अगदी 15-20 मिनिटांमध्ये तुम्ही हा गाजर हलवा करू शकता. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. गाजर हलवा करण्यासाठी इथे मी परातीमध्ये गाजर किसून घेतलेले आहेत. 2 किलो गाजर मी स्वच्छ धुवून त्यानंतर मी अशी बारीक किसून घेतलेले आहेत. किस जास्ती जाडसर नाही आहे किंवा अगदी बारीक देखील नाही आहे. गाजर किसण्याआधी मी जसे आपण बटाटे सोलतो तशीच मी गाजरांची सालं काढून घेतलेले आहेत. कारण गाजर आपण कितीही स्वच्छ धुतले तरीही गाजरांच्या खाचांमध्ये बारीक बारीक धुळीचे कण असतात किंवा त्यामध्ये अगदी बारीक दगड असतात. मग गाजर हलवा खाताना तो कचकच लागतो. म्हणून मी गाजराची सालं काढून घेतलेले आहेत. त्यानंतर मी गाजर अशी मध्ये उभी चिरून घेतली आणि त्यातला हा गर काढून टाकलेला आहे. गर काढूनच मी ही सगळी गाजरं किसून घेतलेली आहेत. तुम्हाला जर गरासहित गाजर किसून घ्यायचे असतील तर तुम्ही तसाही हलवा करू शकता. पण नेहमी मी हलवा करताना आतला गर काढूनच टाकते. त्यामुळे गाजरचा हलवा अजून चवदार होतो. फक्त गाजर किसायला जास्तीचा वेळ लागतो. इथं मी 2 किलो गाजर घेतली होती. गाजर स्वच्छ धुतल्यानंतर मी सगळ्या गाजरांची सालं काढून घेतली. त्यानंतर मी असा गर काढून घेतलेला आहे. म्हणजे 2 किलो गाजरांमधला 1.5 किलो गाजराचा किस आहे. 1.5 किलो गाजराच्या किसाच्या प्रमाणात आज आपण इथं गाजर हलवा करणार आहोत. त्यानुसारच पुढचं साहित्य वापरणार आहोत. त्यानंतर इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले. त्यामध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप घातले. तूप हलकं गरम होऊ द्या. गॅसची फ्लेम लो करायची आणि यामध्ये आपण काजू बदाम तळून घेणार आहोत. इथं मी 7-8 काजू आणि 7-8 बदामांचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. हलक्या सोनेरी रंगावर तळून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्सचं प्रमाण कमी अधिक करू शकता किंवा कोणतेही घेऊ शकता. बघा, काजू बदामना हलका सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण हे काजू बदाम काढून घेऊया. यानंतर आपण शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये किसून घेतलेले गाजर घालायचं आहे. सगळा गाजराचा किस आपण या भांड्यात काढून घेणार आहोत. यानंतर आपण गॅसची फ्लेम लो मिडियम करायची आणि गाजराचा किस आपण 4 ते 5 मिनिटं छान असा परतून घ्यायचा आहे. म्हणजे तो बऱ्यापैकी आळला जाईल. 4-5 मिनिटं गाजराचा किस परतून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आधीपेक्षा रंग थोडासा फिकट झालेला आहे. आधी मस्त गडद लालसर रंग होता आणि गाजराचा किस बऱ्यापैकी आळला पण आहे. आता आपण यामध्ये 300 ग्राम साखर घालायची आहे. तयार गाजराचा किस बरोबर 1.5 किलो होता आणि त्यासाठी आपण इथं 300 ग्राम साखर घेतलेले आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. पण मी इथं घेतलेल्या प्रमाणामध्ये गाजराचा हलवा अगदी पुरेसा गोड होतो. आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि साखर विरघळेपर्यंत गाजराचा किस अगदी छान ढवळून घ्यायचा आहे. आपण यात घातलेली साखर पूर्णपणे विरघळली आहे. तुम्ही बघू शकता आता गाजराच्या किसाला किती पाणी सुटलेलं आहे. गाजरचा किस आधीच गरम होता. त्यामध्ये साखर घातल्यानंतर ती पटकन विरघळली गेली आणि बघा साखरेचं आणि गाजराचं मिळून असं इतकं पाणी सुटलेलं आहे. आता आपण मीडियम फ्लेमवर हे पाणी आटेपर्यंत गाजराचा किस शिजवून घ्यायचा आहे. मध्ये मध्ये आपण चमच्याने ढवळत राहायचं, नाहीतर मग गाजराचा किस तळाला लागू शकतो. साखर घातल्यानंतर 5 ते 6 मिनिटं मीडियम फ्लेमवर गाजराचा किस मी अगदी छान शिजवून घेतलेला आहे. साखरेचं पाणी बऱ्यापैकी आटलं आहे. आता आपण यामध्ये पाऊण ते 1 कप दूध घालायचं आहे. जसं नेहमी चहासाठी दूध तापवतो तसं दूध तापवून मी ते सायसहित यामध्ये दूध घातलेलं आहे. आता आपण पुन्हा एक वेळ तळापासून ढवळून घेऊया आणि मीडियम फ्लेमवर दूध आटेपर्यंत पुन्हा आपण हा गाजराचा हलवा अगदी छान शिजवून घ्यायचा आहे. इथं मी साधं गाईचं दूध वापरलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही फुलक्रीम दूध घातलं तरीही चालेल. दूध घातल्यानंतर बघा पुन्हा मी गाजराचा किस 2 मिनिटं शिजवून घेतला. दूध पण पूर्ण आटलेलं आहे. साखरेचं पाणी पण पूर्ण आटलेलं आहे. आता आपण यामध्ये तळून घेतलेले काजू बदाम घालायचे आणि अर्धा टीस्पून वेलची जायफळ पावडर घालायची. वेलची वाटतानाच त्यामध्ये मी जायफळ घालून वाटलेले आहे. आणि आता आपण यामध्ये 100 ग्रॅम दूध पावडर घालणार आहोत. इथं तुम्हाला दूध पावडर न घालता 100 ग्रॅम तुम्ही खवा देखील घालू शकता किंवा दूध पावडर खवा काहीही नसेल घालायचं तर तुम्ही 2 कप फुलक्रीम दूध घालून गाजर हलवा शिजवून घेऊ शकता. चवीला सेमच लागेल. आता आपण गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आहे. दूध पावडर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. दूध पावडर घातल्यानंतर पुन्हा हा गाजराचा किस थोडासा सैलसर होईल. आता आपण अजिबात न थांबता सतत ढवळत राहायचं आहे. फक्त आपण 2 मिनिटं हा गाजर हलवा परतून घेणार आहोत.
दूध पावडर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि 2 मिनिटं गाजर हलवा अगदी छान परतून घेतलेला आहे आणि बघू शकता तुम्ही छान असा रसरशीत गाजर हलवा तयार आहे। यापेक्षा जास्त वेळ गाजर हलवा परतायचा नाही आहे। इतका सैलसर असतानाच आपण गॅस बंद करायचा आहे। खूप जास्त वेळ आपण अजून परतत राहिलो तर मग साखरेचा पाक बनेल आणि मग जेव्हा आपण गाजर हलवा खातो तेव्हा तो दाताला चिकटतो, थोडासा गार झाल्यानंतर अगदी घट्ट तयार होतो। म्हणून इतका सैलसर असतानाच गॅस बंद करायचा। छान असा रसरशीत तरीही दाणेदार आपला गाजर हलवा तयार आहे। आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। गाजर हलवा गार झाल्यानंतर मी सर्विंग प्लेटमध्ये काढलेला आहे। तुम्ही बघू शकता अगदी छान रसरशीत आहे, अजिबातच चिकट झालेला नाही आहे। आधीच थोडासा सैलसर ठेवला म्हणजे मग तो आपल्याला हवा तसा मऊसूत राहतो, अगदी चिकट बनत नाही। अशाच पद्धतीने हा गाजराचा हलवा तुम्ही घरी नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।